SES स्पेलिंग रूल्स. यामध्ये आपण आता वेगवेगळे नियम शिकणार आहोत, ज्याच्या मदतीने नेमकं जो शब्द आहे, वर्ब आहे, त्याच्यासोबत एस लावायचं का ES याची क्लॅरिटी आपल्याला मिळेल. चला सुरुवात करूया. सो पहिला जो आपला नियम आहे तो आहे, जर स्पेशल एंडिंग नसेल तर सिम्पली एस आपल्याला वापरायचं आहे. जसं की प्ले प्लेज, रन रन्स, हेल्प हेल्प्स, कॉल कॉल्स, रीड रीड्स, वर्क वर्क्स, क्लीन क्लीन्स, सिंग सिंग्स, ईट ईट्स, ओपन ओपन्स, जंप जम्प्स, ड्रिंक ड्रिंक्स. अशा पद्धतीने हे जे सगळे वर्ड्स होते, वर्ब्स होते, याची स्पेशल एंडिंग नव्हती म्हणून आपण फक्त एसचा उपयोग केला. आता आपण पुढचा नियम शिकूया. जर वर्बच्या शेवटी किंवा एखाद्या शब्दाच्या शेवटी, वर्डच्या शेवटी CH SH SS XO असेल तेव्हा आपल्याला त्या शब्दाच्या शेवटी ES वापरायचं आहे. परत एकदा रिपीट करते. जर एखाद्या शब्दाचा शेवट CH SH SS XO नी होत असेल तर त्या शब्दाच्या शेवटी आपल्याला ES वापरायचं आहे. लेट सी सम एक्झाम्पल्स. आपण काही एक्झाम्पल्स बघूया. लेट से वॉच. आता वॉच या शब्दाच्या शेवटी CH वर्ड आलेला आहे, त्यामुळे आपण इथे ES लावणार. वॉचेस. टीच टीचेस. वॉश. वॉश हा जो वर्ड आहे इथे शेवटी SH आलेला आहे, त्यामुळे आपण तिथे ES लावणार. वॉशेस. फिनिश. फिनिश या शब्दाच्या शेवटी SH आलेला आहे, त्यामुळे अगेन आपण तिथे ES लावणार. फिनिशेस. डबल एस. जेव्हा डबल एस येईल तेव्हा देखील आपण ES लावणार. सो इथे आहे नेक्स्ट एक्झाम्पल पास. पासेस. मिस मिसेस. एक्स असेल तेव्हाही आपण ES लावणार. सो फिक्स फिक्सेस. मिक्स मिक्सेस. गो म्हणजे जाणे. इथे शेवटी O आलं आहे. O असल्यावर पण ES लावायचं. गो गोज. डू डज. जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी Y आलेलं असेल आणि त्या Yच्या आधी कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन असेल तेव्हा आपण Y काढून तिथे IES लावतो. फॉर एक्झाम्पल TRY ट्राय. ट्राय या शब्दाच्या शेवटी Y आलेला आहे आणि त्याआधी कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे आपण Yला काढून तिथे IES लावलं. सो ट्रायज. ट्रायचं झालं ट्रायज. अगेन हरी. हरी हा जो शब्द आहे त्याच्या शेवटी Y आलेला आहे आणि Yच्या आधी कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन आहे, म्हणून आपण Yला काढणार आणि तिथे IES लावणार. हरी हरीज. अगेन सेम रूल. क्राय क्रायज. कॉपी कॉपीज. स्टडी स्टडीज. वरी वरीज. कॅरी कॅरीज. रिप्लाय रिप्लायज. आता इथे एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नेमकं कॉन्सनंट म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये 26 अक्षरे आहेत. तर 26 अक्षरांपैकी 5 स्वर म्हणजेच वोवल्स आहेत आणि त्या 5 स्वरांना सोडून बाकी सगळे जे लेटर्स आहेत त्याला आपण व्यंजन म्हणजेच कॉन्सनंट म्हणतो. तर नेमके स्वर कोणकोणते आहेत ते समजून घेऊया. A E I O आणि U हे इंग्लिशमधले स्वर आहेत. या 5 लेटर्सला सोडून बाकी जे सगळे लेटर्स इंग्लिशमध्ये आहेत त्याला आपण कॉन्सनंट म्हणजे व्यंजन म्हणतो. सो जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी Y असेल आणि Yच्या आधी कॉन्सनंट म्हणजे व्यंजन आलेलं असेल तर आपल्याला त्या Yला काढून तिथे IES वापरायचं आहे. नेक्स्ट रूल आपण आता शिकूया. सो एखाद्या शब्दाच्या शेवटी जर Y आलेलं असेल आणि त्या Yच्या आधी एखादा स्वर आलेला असेल, स्वर म्हणजेच वोवल, जर त्याच्या आधी वोवल आलेलं असेल तर Y जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त आपल्याला Sचा वापर करावा लागेल. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. प्ले PLAY प्ले. आता इथे शेवटी Y आलेला आहे पण Yच्या आधी स्वर आहे आणि स्वर असल्यामुळे Y जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त आपल्याला Sचा उपयोग करावा लागेल. सो प्लेचं झालं प्लेज. नेक्स्ट एन्जॉय. अगेन
शेवटी वाय आहे, पण वायच्या आधी स्वर आलेला आहे, म्हणून वाय जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त एस लागेल. सो एन्जॉयज. स्टे, स्टे, स्टेज. प्रे, प्रेज. बाय, बायज. से, सेज. हा जो रूल आपण शिकलो त्यानुसार शेवटी जर वाय असेल आणि त्याआधी स्वर आलेला असेल तर वायला जसंच तसं ठेवून फक्त शेवटी तुम्हाला एस ॲड करायचा आहे. व्हेरी सिम्पल. आणि हे जे आपण एक्झाम्पल आता स्टडी केले हे त्या रूलच्या अंडर येत आहेत. नेक्स्ट, आता तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे, प्रॅक्टिस चॅलेंज. यामध्ये तुम्हाला जेवढे शब्द दिसत आहेत तिथे नेमका एस लागेल का ई एस हे तुम्हाला गेस करायचं आहे. याचा आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. सो तुम्ही व्हिडिओला पॉज करा, आन्सर्स लिहून घ्या. त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला आन्सर सांगेल तुम्हाला टॅली करायचं आहे की तुमचे आन्सर्स बरोबर आहेत की नाही. नाव आय एम गोइंग टू टेल यू ऑल द आन्सर्स. वॉच, इथे शेवटी काय आलं आहे सी एच, मग काय येणार ई एस, राईट. वॉच, वॉचेस. देन नेक्स्ट, प्ले. इथे शेवटी वाय आलं आहे आणि वायच्या आधी स्वर आहे त्यामुळे वाय जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त एस लागेल. प्लेचं होईल प्लेज, प्लेज. ट्राय, इथे शेवटी वाय आहे आणि वायच्या आधी व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, त्यामुळे वायचं आय होईल आणि ई एस लागेल. ट्राय, ट्राईज. एन्जॉय, शेवटी वाय आहे आणि त्याच्या आधी स्वर आहे त्यामुळे वाय जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त एस लागेल. एन्जॉय, एन्जॉयज. देन फिक्स, एक्स आलं आहे त्याच्यामुळे ई एस लागेल. फिक्सेस. मिस, एम आय डबल एस, मिस. इथे डबल एस आलं आहे त्यामुळे ई एस लागेल. मिस, मिसेस. कॅरी, इथे शेवटी वाय आलं आहे आणि वायच्या आधी व्यंजन आहे त्यामुळे आपण वायचं आय करणार आणि शेवटी ई एस लावणार. कॅरी, कॅरीज. से, सेज. इथे वाय आहे पण वायच्या आधी स्वर आहे त्यामुळे वाय जसंच तसं राहील आणि शेवटी फक्त एस लागेल. सेज. डू, ओ आलं आहे त्यामुळे ई एस लागेल. डज. क्लीन, क्लीन्स. स्पेशल एंडिंग नाही आहे त्यामुळे फक्त एस लागेल. क्लीन, क्लीन्स. फक्त एस लागेल शेवटी. आता आन्सर्स मी तुम्हाला शो करते. वॉचेस, प्लेज, ट्रायज, एन्जॉयज, फिक्सेस, मिसेस, कॅरीज, सेज, डज, क्लीन्स. ओके, आपण आता चारही रूल्स समराईज करणार आहोत. फर्स्ट रूल, मोस्ट वर्ब्सला आपण फक्त एस लावतो ज्याची स्पेशल एंडिंग नसते. फॉर एक्झाम्पल कॉल, कॉल्स. नेक्स्ट, जे वर्ड्स सी एच, एस एच, डबल एस, एक्स, ओनी एंड होतात तिथे आपण ई एस लावतो, जसं की वॉश, वॉशेस. नेक्स्ट, जे वर्ब्स कॉन्सोनंट प्लस वायनी एंड होतात तिथे आपण वायला काढून आय एस लावतो आणि इथे एक्झाम्पल आहे स्टडी, स्टडीज. जे वर्ब्स वोवल प्लस वायनी एंड होतात तिथे आपण वाय जसंच तसा ठेवतो आणि शेवटी फक्त एस लावतो. फॉर एक्झाम्पल एन्जॉय, एन्जॉयज. अशा पद्धतीने आपण SES स्पेलिंग रूल स्टडी केला आहे. हॅपी लर्निंग टू यू स्टुडंट्स. थँक्यू.